आपली भक्ती होत नाही, भक्ती साधना होत नाही. साधा आपण देवघरामध्ये जातो बसतो, पण आपलं मन विचलित होतं. विचलित मन होतं, मन एकाग्र होत नाही. आणि एकाग्रता जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत भक्ती साधना घडत नाही, तर आत्मदर्शन होत नाही. मग स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होण्याकरता वेदांत शास्त्राचा तत्वज्ञानाचा अवलंबन आपण केलं पाहिजे. स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होऊन आत्मस्वरूपामध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे. याच्याकरता हा देह. म्हणून आपल्या जीवनामध्ये आनंद घ्या. आनंद म्हणजे मोक्ष. रात्री महाराजांनी सांगितलं धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे आनंद आहे. मोक्ष म्हणजे एखादी वस्तू नाही. ज्ञानेश्वर महात्मा मोक्ष आनंद आणि आनंद प्राप्त करण्याकरता हा देह. म्हणून तुकाराम महात्मा आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोके जाईन गे माये तह्या पंढरपुरा भेटेन माया आपल्या अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाता नाथ जनार्दन. आनंद म्हणजे मोक्ष आहे बरं का. मोक्ष म्हणजे आनंद आहे. आणि हा आनंद जीवनात प्राप्त फक्त भक्ती साधनामध्ये. आणि ही भक्ती साधना आपण करत असताना ती प्रेमाने जिव्हाळ्याने. म्हणून जीवनामध्ये भक्ती करा. कशी करा. राधा 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 हा शब्द आहे. राधा या शब्दाला वेलांटी नाही, या शब्दाला उकार नाही, याला मात्रा नाही. राधा हा साधा आहे. राधाला फक्त राधा शब्दाला दोन काने. काने म्हणजे राधा दोन काने. राधामध्ये काना आहे. राधेत कान आहे. म्हणून राधेने भक्ती केली आणि तीच राधा भगवंताच्या वटावर विराजमान आहे. आणि तीच राधा बासरीमध्ये आहे. भगवंत आहे. राधा म्हणजेच काना आहे. एक दोघांचं एक स्वरूप आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नाम साधना करा, भक्ती साधना करा. आणि असं आयुष्य आपल्या भक्तिपंथामध्ये राहावं. म्हणून माऊली म्हणतात येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. येण्याची पंथीचा मार्ग संतांनी आपल्याला दाखवला. आपल्या गावामध्ये संत होऊन गेले नारायण चैतन्य महाराज. त्यांचं जर आपण आचरण जर बघितलं, आम्ही लहान होतो परंतु त्यांचं आचरण त्यांचं दिव्य ज्ञान होतं. त्यांच्यामध्ये नम्रता होती आणि त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाचं अध्ययन केलेलं होतं. म्हणून स्वभाव शांत होता. वेदांताचा गाढा अभ्यास होता. नाही तर आता वेदांत कळत नाही लोकांना. वेदांताच्या रुच्या येत नाही. वेदांत शिकण्याकरता कष्ट घ्यावं लागतात. ब्राह्मणांची मुलं असतात, ब्राह्मणांची मुलं त्यांना कठोर तपश्चर्या करावी लागते, तेव्हा त्यांच्या मुखात वेद येतात. असं मिळत नाही ज्ञान. त्याला घसावं लागतं म्हणतात ना. तसं ही ब्राह्मणाची मुलं आहे. ब्राह्मणाला कधी नाव ठेवू नये. कारण का वेदांत शिकण्याकरता अखंड साधना करावी लागते, तेव्हा वेद मुखामध्ये येतात. साधा आपल्याला कालची भाजी काय खाली हे आठवतं का. काल काय खाल्लं होतं. त्यांना वेदांत आहे मुखामध्ये आहे. म्हणून असे दिव्य पुरुष आपल्या गावात निघून गेले. म्हणून संतांची कृपा या गावावर आहे. उलट देश रक्षणासाठी जे आपल्या गावचं फौजी भयाळे म्हणतात, कारण या गावाला वरदान आहे. या गावामध्ये जे सीमेच्या रक्षणाकरता बलिदान होतात, सीमा संरक्षण करतात. पण सर्व जे रिटायर झाले त्यांना एक माझी विनंती, जसं देश कार्य केलं तसं त्यांनी धर्म कार्य करावं. आणि धर्म कार्यामध्ये त्यांनी झोकून द्या. आपले बबनराव काळे आहेत, पण असे अनेक आहे, पण ते इकडे मंदिराकडे येत नाही. ज्यांचे नाव देवाचे पण तरी मंदिराकडे येत नाही. बरं का. त्यांनी देवाचे नाव आहे पण मंदिराचा त्यांचा संबंध. म्हणून सर्व जे रिटायर आहेत फौजी त्यांनी या धर्म कार्यामध्ये व्हावं आणि त्यांनी सरळ हाताने मदत केली पाहिजे जीवनामध्ये. ते म्हणा देने को अन्नदान लेने को राम नाम डुबने को अभिमान. डुबायला असेल तर अभिमान डुबवतो. द्यायचा असेल तर अन्नदान द्या. लेने को हरिनाम द्या. आपल्याला जीवनाचं सार्थक करायचंय, नाम चिंतन करा. म्हणून ही सृष्टी फार सुंदर आहे. परत आपला जन्म मिळणार आहे. जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाग जन्म नाही. ह्याच जन्मी ह्याची देही ह्याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा याच देयाने ह्या शिराने हा मुक्ती आहे. आपण गेलो
कोणी आपल्याला विचारणार नाही. पण चांगलं जर आपण कर्म केले ना, म्हणून कबीरदाजी महाराज म्हणतात जे मै पैदा हुआ तर मै रोता था ऐशी करणी कर चले जग रोई हम हसे. आपण गेल्यानंतर चार माणसाच्या डोळ्यामध्ये आसू आले पाहिजे. असं तर जीवन जगलं पाहिजे का? गेल्यानंतर बरं झालं गेलं असं नाही. म्हणजे आसू आले पाहिजे, हळहळ वाटली पाहिजे. वा काय व्यक्तिमत्व आहे, काय त्यांचा स्वभाव, काय त्यांचं राहणीमान, काय त्यांची तपश्चर्या, काय त्यांचा साधना. असा देव माणूस, त्याला देव माणूस म्हणतात. देव म्हणजे नाही माणसातच देव आहे, माणसातच देव. उत्तम पुरुष भगवान गीतेत वर्णन करतात उत्तम पुरुष हाच देव. म्हणून उत्तम त्या लक्षण आहे, ते लक्षण आपण आत्मसात करा, आपल्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करा. म्हणून या नामाचं महत्व अनेक सांगतात. आपला टाइम संपलेला आहे, 6:45 वाजत आहेत बोधाच्या ओघामध्ये. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, नारायण चैतन्य महाराजांच्या चरणी या वाणीला माझ्या पूर्णविराम देतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिकावरयंत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. नमः पार्वती पते हर हर महादेव. पुंडलिका